नमस्कार, आपण पाहतात रहस्य संवाद न्यूज चॅनल। अकोट येथे नीट पेपर फुटी आणि गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन। देश पातळीवर खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळ्यातील मुख्य आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी अकोट येथील स्थानिक शिवाजी चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एक तीव्र आणि आगळेवेगळे आंदोलन उभारण्यात आले। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी PV कुलकर्णी, शिवराज मोटेगावकर आणि मनीषा मांढरे यांच्या प्रतिमांना काळे फासून केंद्र सरकार व परीक्षा यंत्रणेचा तीव्र निषेध नोंदविला। या आंदोलनाचे सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे। मुख्य आरोपीच्या प्रतिमांना काळे फासण्यात आले। देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी करत नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि पालकांच्या भविष्याशी खेळ झाला आहे। या प्रकरणाचा तपास करत असलेल्या CBIने उघडकीस आणलेल्या माहितीनुसार पुण्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी, लातूर येथील RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनी संगनमत करून मुख्य प्रश्नपत्रिका लीक केल्याचे समोर आले आहे। शिवाजी चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी तिन्ही आरोपींच्या छायाचित्रांना काळे फासून आपला संताप व्यक्त केला। तसेच बैलगाडी आणि दुचाकीवर सिलेंडर बांधून महागाईचा निषेध यावेळी करण्यात आला। शिवसेना ठाकरे गटाने गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावरून आणि महागाईवरून केंद्र सरकारला थेट लक्ष्य केले। आंदोलकांनी शिवाजी चौकात बैलगाडी आणि दुचाकी गाड्यांवर रिकामे गॅस सिलेंडर बांधून इंधन दरवाढीचा निषेध केला। सर्वसामान्यांना घरगुती गॅस खरेदी करणे अशक्य झाले असून आता पुन्हा जुन्या काळाप्रमाणे बैलगाडीने प्रवास करण्याची आणि चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ मोदी सरकारने आणली आहे, असा टोला आंदोलकांनी लगावला। आंदोलनातील प्रमुख मागण्या आणि घोषणाबाजी। शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी केंद्र सरकारचा धिक्कार असो, शिक्षण माफियांचा निषेध असो आणि महागाई कमी करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। यावेळी नीट पेपर फुटी प्रकरणातील सर्व मुख्य सूत्रधार व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना जन्मठेपेची किंवा देशद्रोहाच्या गुन्ह्याची शिक्षा व्हावी। भविष्यात परीक्षा पारदर्शकता टिकविण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर ठोस निर्बंध लादावेत। सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी वाढलेले गॅस व इंधनाचे दर तातडीने कमी करण्यात यावेत। अकोट येथील या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते, महिला आघाडीच्या सदस्या आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक सहभागी झाले होते। सदर आंदोलन शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। रहस्य संवादसाठी जफर खान, अकोट, अकोला। नीटची परीक्षा दिली, परंतु त्या परीक्षेमध्ये जो घोळ झाला, त्या परीक्षेमध्ये जो पेपर लिहिणारा PV कुलकर्णी नामक एक लेक्चरर त्यात सामील आहे। शर्मिंदीची गोष्ट आहे। त्याचा एजंट म्हणून शिवराज मोटेगावकर हा सुद्धा त्यात सामील आहे आणि असे अनेक मोठे मासे त्यात सामील आहे। ही या देशाला काळीमा फासणारी घटना आहे। त्या नीटच्या भरोश्यावर अनेक पालकांनी आपल्या मुलांसाठी एक चांगला डॉक्टर बनला पाहिजे, या देशासाठी एक चांगला डॉक्टर बनला पाहिजे, त्यासाठी रात्रंदिवस सर्व कष्ट करून मेहनत करून मुलांना शिकवलं। परंतु या नीटमध्ये जो भ्रष्टाचार झाला, कारण साधा वर्दीचा पेपरसुद्धा कधी वर्दीचा आसमानसुद्धा कधी फुटत नाही, परंतु नीटचा पेपर कसा फुटतो ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी आहे। आणि हे जे सर्व आरोपी आहेत ते महाराष्ट्रातले आहेत, त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं दुर्दैव आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्व शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही त्यांचा इथे निषेध केला। तसेच जी महागाई वाढली, आज डिझेल भेटत नाही, गॅस भेटत नाही, गॅसचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले,
सिलेंडरचे भाव वाढले, भाव तर वाढले परंतु हे भेटत सुद्धा नाही आहे. आता शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आले, पेट्रोल पंपावर फक्त 5 लिटर डिझेल भेटत आहे. 5 लिटर डिझेलमध्ये काहीच होत नाही. त्याचा सुद्धा आम्ही तुम्ही निवडणुकीच्या अगोदर ट्रॅक्टर उभ्या प्रत्येक पेट्रोल पंपावर निवडणुकीच्या अगोदर तुम्ही किती मोठे मोठे स्वप्न दाखवले. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.